टाळी वाजवा, टाळी जरा, एक टाळी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, बाजूनी पाणी दृष्ट गनिमा, बाजूनी पाणी, बाजूनी घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका पेटवलास. शिवरायाच्या शौर्याच्या कथा, शिवरायाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता, एक एक कथा लाख मोलाची, कथा लाख. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलेली कारकीर्द काहीतरी आगळी वेगळी आहे. बोटावर मोजता येतील एवढे मावळे आपल्या सोबत आहेत. रिपीट कमी करतात. आपल्या बोटावर मोजता येतील एवढे मावळे सोबत आहेत. दिसत्या करता सामान्य आहेत, पण शिवरायाचे ते मावळे रंग सावळे, जरी कोवळे वाहते शिवबाला ते प्राण. शिवरायाचे ते मावळे रंग सावळे, जरी कोवळे वाहती शोभाला ते प्राण. अरे चांगल्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करावं काही नवल नाही, पण वैऱ्यानं सुद्धा वर्णन करावं एवढा श्रेष्ठतम आमचा राजा आहे. इतिहासामध्ये दोन राजे अशा प्रकारचे झाले, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज. महाराणा प्रतापांच्या आधीचा इतिहास जर तुम्ही तपासला तर महाराजांच्या वंशावळीमध्ये जेवढे काही राजे होते ते फक्त राणा म्हणवल्या जायचे. परंतु भक्तिवती मीराबाईंच्या कृपा आशीर्वादाच्या नंतर फळाला आलेलं हे कुटुंब महाराणा प्रतापांची क्रांती पाहिली आणि त्या दिवसापासून राणा पदवी बंद झाली आणि महाराणा लावायला लागले. तसं छत्रपती शिवरायांच्या आधी राजे भरपूर झालेत, परंतु जाणते राजे म्हणायचं म्हटलं की फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच म्हणावं, एवढी कीर्ती त्यांची अगाध होती. ये दर है छत्रपती शिवाजी महाराज और धर्मवीर संभाजी महाराज का, यहाँ किसी की मनमानी नहीं चलती, ये भी बात पक्की है यहाँ किसी को परेशानी नहीं होती. कुछ तो बात है हमारे छत्रपति में, वरना यूं ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं तेवढं घर आहे महाराज. एरी मैं तो प्रेम दीवानी, मेरो दर्द ना जाने कोई. त्या अवस्थेला पोचल्यानंतरच त्या अवस्थेच्या समोरच्याच्या अवस्थेचा आपल्याला अनुभव घेता येतो. अन्यत्र इतरांना त्या घटना त्या गोष्टी कळत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र तेवढं अगम्य, अपूर्व आणि अगाध आहे. आज तुम्ही आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत ना, या सगळ्या गोष्टी करता कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. मला तर त्या लोकांच्या सुद्धा बुद्धीची कीव येते कधी कधी, बरं का. त्या लोकांच्याही बुद्धीची कीव येते मला कधी कधी, जी लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीलाच व्हायला पाहिजे, कोणी म्हणतं 19 फेब्रुवारीलाच व्हायला पाहिजे. अरे याच्याहून तुम्ही किती मूर्ख आहे हे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या 2 दिवसाला नाही, दररोज साजरी केली तरी त्यांच्या ऋणातून आपल्याला उपकार होतो. कधी उतराई होता येणार नाही, कधीच उतराई होता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक दिवस नसतो, आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या जीवनात जर असेल तर एक दिवस किंवा 2 दिवस या भानगडीत तुम्ही अटकताय कशा करता? आधीच इतरत्र प्रांतातली लोक आपल्याला पोखरण्याकरता तयार बसलेले आहेत आणि त्यात आपल्यालाच खाण्याकरता तयार आहेत. यापेक्षा मोठी वाईट घटना दुसरी कोणती असणार आहे? मी नेहमी तुम्हाला सांगत आलो, ज्याप्रमाणे भगवान देवादिदेव महादेवांच्या पूजेकरता फक्त सोमवार कारणीभूत नाही, प्रत्येक क्षणाला महादेव असायला पाहिजे, तसं छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त 19 फेब्रुवारी पर्यंत मर्यादित नाही किंवा एका दिवसापर्यंत मर्यादित नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपला प्रत्येक दिवसाचा सूर्योदय आहे हे विसरता कामा नाही. आज जर ते महाराज नसतेत ना महाराज, तर जगात आज कोणतेच महाराज आपल्याला पाहण्याकरता दिसले नसते. अरे व्यवहारातले साधारण राजे बदलतात नुसता पैसा दिसला की. स्वतःच्या बायको करता ताजमहाल बांधणारे हजारो आशिक पाहण्याकरता भेटतील, पण आपल्या आईच्या स्वप्नपूर्तते करता हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारा एकमेव राजा या जगाच्या पाठीवर आहे, छत्रपती शिवाजी महाराज. हा इतिहास आहे. याचं भान आपल्याला प्रत्येकाच्या उरामध्ये बाळगता यायलाच पाहिजे, याच्यामध्ये शंका नाही.